हाय फ्रेंड्स, वेलकम टू द सिरीज ऑफ स्टोरी बॉक्स. सो आजच्या स्टोरी बॉक्समध्ये आज अशी एक पर्सनॅलिटी आहे की जिने 60,000 प्लस मेकअप केले, इतक्या फेसेसचे मेकअप केले. सो त्यांच्याबद्दल मी आत्ता काहीच सांगणार नाही. लेट्स गो अँड मीट हर डायरेक्टली. हर नेम इज लीना खांडेकर. Hi Dipti. Hello. Welcome. Thank you. I know it's Storybox साठी तू आलेली आहेस आज. Yes. Nice to meet you. Yes. What a beautiful reception. Thank you so much. खूप म्हणजे आल्याबरोबर एक असं पॉझिटिव्हिटी वाटते इथे. थँक्यू. किती वर्षांनी आपण भेटलो. हो, अनेक वर्ष. आणि एक एक गोष्ट तुम्ही खूप छान इथे डिस्प्ले केलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. सो व्ह्यूअर्स, मी तुम्हाला लीना मॅडम बद्दल तर सांगणारच आहे, पण त्याआधी आपण या स्क्रीनवरती बघा इतके सगळं काय 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 मी मगापासून असं म्हणजे असं बघतेय की खूप काय काय फुल असं चेंज होत आहे. आणि याच्यामध्ये मी आपण डिस्प्ले पाहिला की तुम्ही म्हणजे फॉरेनचे कोणी कॅन्डिडेट्स आहेत. सो आता तुम्ही बघू शकतात की काय काय सगळं पेशंट्स. मॅडमची टीम पण खूप मोठी आहे. आम्ही आधी एकत्र पण खूप काम केलंय, म्हणून आज या सक्सेस स्टोरीच्या मागे एक कसं काय सगळं चालू झालेलं आहे आपण ते ऐकायला आज आमच्या व्ह्युअर्सला तुमची सक्सेस स्टोरीज. येस. सो बेसिकली सक्सेस स्टोरी म्हणायचं म्हणजे तर हे सगळे जे मेकअप्स आहेत ह्याच्यात वेगवेगळे पेजंट्स केलेत. अनेक सारे ब्राईड, जवळपास 60,000 प्लस आम्ही ब्रायडल फॅशन पोर्टफोलिओ मेकअप्स आजपर्यंत केलेले आहेत. सो व्ह्युअर्स, पॉइंट टू बी नोटेड, 60 प्लस फेसेस, 60,000 प्लस फेसेस. खूप मोठा जर्नी आहे ही. आणि ह्याच्यामध्ये जे काही पेजंट्स करतो त्याच्यामध्ये आपले टीम तर असतेच, लीज ब्युटी सेंटरची, प्लस आपले ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे स्टुडंट्स असतात जे बॅचला पास आउट करत असतात किंवा आमचे ॲल्युमिनाईज असतात. त्यांना हँड्स ऑन प्रॅक्टिससाठी म्हणून आम्ही नेत असतो. आम्ही गेली आता 2 वर्ष झाले रेग्युलरली लंडनमध्ये जातो. सो वी ऑल्सो हॅव डन लंडन फॅशन वीक लास्ट इयर. अरे बापरे, हे तर खूप मोठी अचीवमेंट आहे. लंडन फॅशन वीक म्हणजे इट इज नॉट अन इझी थिंग. येस. म्हणजे मला असं वाटतंय की फक्त मॅडमचंच असेल त्याच्यामध्ये, राईट? अजून दुसरे कोणत्या ब्रँड नाही, आम्हीच होतो फक्त लीज इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट तर्फे. आणि खूप छान स्टुडंट परफॉर्म करतात प्रत्येक पेजंटला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ब्रायडल जरी असेल आमच्या बरोबर असाइनमेंट, तरी सुद्धा आम्ही रेग्युलरली स्टुडंटना नेतो. टीम तर सोबत असतेच, त्यामुळे गायडन्स पण मिळत. खूप पेजंट्स पण करतात. बरोबर. अनेक पेजंट्स केले आजपर्यंत. मॅगझिन कव्हर्स असतात किंवा पोर्टफोलिओ वेगळे शूट्स असतात. आजकाल खूप साऱ्या ॲव्हेन्यूजमध्ये मुलांना प्रॅक्टिस द्यायला मिळते आणि आम्हाला पण खूप छान काम मिळतं. लीज इंटरनॅशनल ब्युटी अँड स्पा इन्स्टिट्यूट हे आपले स्टुडंट्स होते त्यातले काही. आणि आम्ही मिळून तो इव्हेंट म्हणजे हेअर अँड मेकअप बेसिकली केलं. आणि अशा प्रकारच्या स्टडी टूर्स आम्ही गेली 2015 सालापासून रेग्युलरली अरेंज करतो. इंटेन्शन काय आहे तर तुम्ही इथे बघाल तर हे सिडेस्को इंटरनॅशनल डिप्लोमा कोर्सेस आहेत. आमच्याकडे स्किल इंडियाचे कोर्सेस होतात, नॅशनल कोर्सेस, आणि प्लस आमचे स्वतःचे प्रोफेशनल ब्युटी डिप्लोमा कोर्सेस आहेत. तर हे जे कोर्सेस आहेत, हा सिडेस्को ऑर्गनायझेशन ही स्वित्झर्लंड बेस्ड ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे सिडेस्को हे स्वित्झर्लंड बेस्ड ऑर्गनायझेशन आहे. आणि हे कोर्सेस प्लस आपले नॅशनल कोर्सेस असे आपण कंडक्ट करतो. यातले जे विद्यार्थी असतात, मग मेकअप साठीचे विद्यार्थी असतील तर ते मेकअप साठीच्या स्टडी टूरला आम्ही इंडियाच्या बाहेर घेऊन जातो. स्किन शिकत असतील तर रिलेटेड टू एस्थेटिक ट्रीटमेंट्स आम्ही त्यांना इंडियाच्या बाहेर नेतो. सो व्ह्युअर्स, हे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. याच्या मागे खूप मोठी जर्नी आहे. तर आपण मला सुरुवातीपासून तुम्ही हे सगळं कसं आपण बसून बोलूया. जरूर प्लीज हॅव अ सीट. कारण इतकं काय काय विचारायचं आहे आज मला. म्हणजे तर तुम्ही या फील्ड मध्ये कसं इन्स्पायर झाले? बेसिकली म्हणजे जेव्हा तुमच्या चाइल्डहुड पासून सांगा, एकदम स्टार्टिंगची जर्नी. मी 8वी मध्ये होते ज्या वेळेला मी स्वतः डोक्यात यायला लागलं माझ्या की मला ब्युटी पार्लर या क्षेत्रातच काहीतरी करायचंय. आणि त्यावेळेला असं कळत तर काही नव्हतं की काय असतं काय नाही असतं. मला ब्युटी पार्लरच्या क्षेत्रात काही करायचंय आणि मला स्वतःचं ब्युटी पार्लर चालू करायचंय. तेव्हा घरच्यांना असं वाटत होतं की ह्या एज मध्ये जसं इतरांना काहीतरी वेगळे विचार येतात तसे हिला पण येतात.
पण मला तेव्हा मूवी बघायला आवडायचं. अर्थात तेव्हा मूवी बघायला एवढं मिळतही नव्हतं, तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही वगैरे हे सगळ्या गोष्टी म्हणजे होत्या. बेसिकली तुम्ही पुण्याचेच आहे का? मी पुण्याचीच आहे, बॉर्न अँड बॉटअप इन पुणे. अच्छा. पण माझ्या वडिलांना मी 10वीत असताना जॉब लागला दुबईमध्ये, अच्छा. तेव्हा ते गल्फमध्ये गेले आणि तिथून पुढे 36 वर्ष ते गल्फमध्ये होते आणि आम्ही तिकडे जाये केलेली आहे. ओके. तर म्हणजे सुट्ट्यांमध्ये हा. जायचो. मी नंतर ब्युटीच्या शिक्षणासाठीही तिकडे गेले होते. ओके. तर अशी सुरुवात माझी झाली. ती 8वीमध्ये तो विचार आला. पण माझ्या घरच्यांनी नंतर लग्नानंतर माझ्या सासरच्यांनी मला खूप जास्त सपोर्ट दिला. माझ्या ह्या विचाराला जिथे जिथे मी म्हटलं की मला हे करायचंय त्यांनी करू दिलं. आय पण थिंक हा एक खूप मोठा फॅक्टर आहे व्ह्युअर्स. आपण आधीच्या पण व्हिडिओज मध्ये बघितलं होतं की जेव्हा घरून खूप सपोर्ट असतो ना तेव्हा आपण खूप काही काही करू शकतो आणि त्याच्यामध्ये खूप सक्सेस होतो. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि चुका पण होत गेल्या, असं काही नाहीये की चुका नाही झाल्या. चुकाही होत गेल्या, पण त्या वेळेत दुरुस्तही झाल्या आणि त्या चुकांमधनं 4 गोष्टी शिकायला मिळाल्या आणि तो अनुभव आय थिंक जास्त चांगला असतो. सो आता आपण जो एरिया आहे तो आपला रिसेप्शन एरिया आहे. ओके. त्याच्यानंतर हा जो सेक्शन आहे बेसिकली हा मेनीपेडी सेक्शन आहे. ओ वाव. आणि आता आपण हेअर सेक्शन मध्ये जाऊया. हे मला पुढे जायच्या आधी मला ह्याच्यावर काही क्वेश्चन्स विचारायचे आहेत. ओके. हे तुमचे काय प्रोडक्ट आहेत? बेसिकली हा जो ब्रँड आहे ह्याला नाव आहे लियाज न्यूट्रो कॉस्मेटिक्स. ओके. हा आम्ही लॉकडाऊन मध्ये सुरुवात केला आणि ह्याचं कारण असं होतं की अनेक वर्ष मी ब्युटी सर्व्हिसेस देते आणि ब्युटी सर्व्हिसेस देत असताना लोकांना बरेच सारे प्रॉब्लेम्स आहेत, जसं पिगमेंटेशन, हेअर लॉस प्रॉब्लेम. बऱ्याचदा बायकांना मेनोपॉज प्रॉब्लेममुळे पण असं होतं की खूप साऱ्या वेळेला त्यांना डाऊन फील होतं, इम्युनिटी लो वाटते. आणि हे प्रॉडक्ट बेसिकली युनिसेक्स प्रॉडक्ट आहे, मेल फिमेल दोघेही वापरू शकतात. सो रूट कॉज शोधून काढून त्याच्यावर जर ट्रीटमेंट दिली तर इंटरनल आणि एक्सटर्नल अशाही रिझल्ट चांगला मिळेल. म्हणजे हे हेल्थ सप्लिमेंट आहे. तर हे कसं घ्यायचं, म्हणजे पावडर फॉर्म मध्ये की टॅबलेट? ह्याचे सॅशेज आहेत, मी दाखवते सॅशेज. तर सॅशे फॉर्म मध्ये आहे. 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्ही 1 सॅशे टाकून घेऊ शकता आणि हे रोज एकदा घ्यायचे ज्यूस सारखं. ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत आणि इम्युनिटी बूस्टर पण आहे, स्किन ट्रीटमेंट, इनर हेल्थ चांगली होण्यासाठी, सेल रिज्युविनेट करण्यासाठी म्हणून हे खास प्रोडक्ट. हे ऑनलाईन जर कोणाला परचेस करायचं असेल तर करू तर अवेलेबल आहे. आणि त्यांचं पूर्ण म्हणजे की सगळं कोणाला काय सगळं इन्फॉर्मेशन वगैरे सगळं? येस, आम्ही त्यांच्याशी कन्सल्टेशनसाठी विचारतो. जेव्हा तुम्ही ऑनलाईन परचेस करता तेव्हा तुमचं आम्हाला रिक्वायरमेंट येते, त्याच्यावरती आम्ही तुम्हाला कन्सल्टेशन बुक करायला सांगतो आणि मग त्याप्रमाणे ॲडवाईस करतो. सो व्ह्युअर्स, म्हणजे आता मॅडमनी जसं सांगितलं तसं तुम्हाला जे जर काही ऑर्डर करायचं असेल तर आधी कन्सल्टेशन बुक करा आणि या प्रोडक्ट्स एकदा नक्की वापरून बघा. येस. पुढचं बघूया. जरूर, प्लीज कर. हा आपण आता जो आलोय तो हेअर सेक्शन आहे आपला. अरे वा. हेअर सेक्शनमध्ये आपण बेसिकली इथे सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट, जसं रेग्युलर हेअर कटिंग असेल, कलरिंग असेल. आता जे चालू आहे इकडे हे मॉडेल आहे आज आमची आणि आमचं शूट होणार आहे थोड्या वेळातच चालू. अरे वा. तिच्यासाठी हे ग्रूमिंग चालू आहे. तुमचे शूट्स खूप कंटिन्यू असतात? हो हो. आणि त्यासाठी म्हणून हे आता त्याचं प्रिपरेशन चालू आहे. मग हे शूट्स आता कोणासाठी केलेलं असतं? बेसिकली वेगवेगळे ज्वेलरी ब्रँड्स असतात, डिझायनर ब्रँड्स असतात, बुटिक्स असतात, प्लस आम्ही फोटोग्राफर्स असतात. मग हे कधी आम्ही असोसिएशन मध्ये सुद्धा करतो आणि बऱ्याचदा आम्ही आमच्या स्वतःचा ब्रँड प्रमोट करण्यासाठी पण करतो. आणि 99% आम्हाला ऑर्डर्स असतात ह्या, त्यामुळे आम्ही त्या दृष्टिकोनाने हे आता प्रिपरेशन चालू आहे. खूप मस्त. मेकअपचं वगैरे तुमचं सगळं सेटिंगचं हे आहे? आपल्याकडे हे सगळं चेअर आणि बेड मिळून 19 लोक एका वेळेस आम्ही सर्व्हिस देऊ शकतो. अरे बापरे, पॉइंट टू बी नोटेड. ॲट अ टाइम 19 लोकांना. दीप्ती, मी तुला एक स्पेशालिटी दाखवते. अच्छा. जी खास लीजची स्पेशालिटी आहे. अरे वा. हा आहे विशी शावर. अच्छा, विशी शावर. सो हा एक्झॅक्टली हायड्रोथेरपी ट्रीटमेंट आहे ही. आणि ह्याच्यामध्ये असे हे शावर जेट्स असतात आणि एकतर तुम्ही बॉडी मसाज नंतर ह्याला घेऊ शकता किंवा नुसती विशी ट्रीटमेंट पण तुम्ही घेता. तर ह्याच्यामध्ये हे असे शावर आणि त्याचे वेगवेगळे जेट्स आहेत, त्याला डिफरंट प्रेशर आहे. आणि ह्या ज्या ट्रीटमेंट्स असतात ह्या जनरली पोस्ट प्रेग्नन्सी 2 ते 3 महिन्यानंतर,
ऍथलेट्स जे स्पोर्ट्स मध्ये रेग्युलरली काम करतात, अच्छा. सॉफ्टवेअर इंजिनियर. याच्याने एक्झॅक्टली होतं काय? बेसिकली बॉडी एक पेन कमी करतो, बऱ्याचदा Pain कमी जॉईंट होतं? खूप कमी होतं. बऱ्याचदा जॉईंट पेनचा प्रॉब्लेम आहे लोकांना. मेंटल म्हणजे आपण म्हणतो ना माइंड बॉडी आणि सोल रिलॅक्सेशन, हो, हो. एवढी स्ट्रेस लेवल हाय आहे, मेनोपॉजचे एवढे प्रॉब्लेम्स आहेत बायकांना चालू, हो. तर ही ट्रीटमेंट खूप जास्त काम करते त्याच्यावर. इनर हेल्थ अँड आउटर हेल्थ वरती फार मस्त ट्रीटमेंट आहे. अरे वा. आणि ही हे session युनिक किती- ट्रीटमेंट आहे जी आमची लिस्टची खास, तो लिस्ट सिग्नेचर ट्रीटमेंट म्हणलीस तरी चालेल याला. अच्छा. आणि हे म्हणजे ही ट्रीटमेंट घ्यायला असं सिटिंग्स असतात का? सिटिंग्स युजली असतात, आणि पण एक सिटिंगचं ड्युरेशन 20 मिनिट्स टू 25 मिनिट्स. अच्छा. आणि हे म्हणजे डॉक्टरच्या कन्सल्ट करून ज्यांना करायचं असतं? येस, ज्यांना मेडिकल काही प्रॉब्लेम आहे त्यांना हा. आम्ही सांगतो डेफिनेटली डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन हा. घ्या किंवा डॉक्टरांना कन्सल्ट करा. बऱ्याचदा डॉक्टर आमच्याशी बोलतात, बऱ्याचदा डॉक्टर आमच्याकडे त्यांचे पेशंट्स पाठवतात. अच्छा. आणि मग आणि त्यांच्या कोणाला जर सल्ल्याने स्वतःहूनच करायचं असेल काहीच प्रॉब्लेम नाहीये, तर मग त्यांनी डायरेक्ट तुम्हाला consult डायरेक्ट करावं. आम्हाला कन्सल्ट. पण आम्ही त्याचाही आमचा प्रोटोकॉल आहे, आम्ही लोकांशी आधी बोलतो डिटेलमध्ये, हा. काय प्रॉब्लेम्स आहेत नाहीत ते समजून घेतो. अच्छा. आणि जनरल रिलॅक्सेशनसाठी करत असेल तरी सुद्धा करू शकता, आणि काही तुम्हाला पर्पज असेल हा. एखादा इनर हेल्थ एक्सटर्नल हेल्थ साठीचा, तर तो सॉल्व्ह करण्यासाठी पण आम्ही ट्रीटमेंट देतो. So, ही कसली रूम आहे? ही रूम बेसिकली बॉडी स्पा रूम आहे. तर आपल्याकडे एक ईस्टर्न थेरपीसाठी रूम आहे, अच्छा. तिथे सगळे आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स होतात. आणि Okay. दिस रूम इज स्पेशली डिझाईन्ड फॉर वेस्टर्न थेरपीज. हे डिफरंट मसाज टूल्स आहेत Massage. आणि अजून भरपूर टूल्स असतात. तर पुन्हा एकदा बॉडी टाईप बघून कन्सल्टेशन करून आपण ह्या सर्व्हिसेस क्लायंटला खूप ऑफर मस्त आहे. आपल्याकडे पुण्यामध्ये किंवा इंडियामध्ये इतके इंटरनॅशनल ब्रँड झालेले आहेत, एवढे टॉपमोस्ट सगळे ब्रँड्स आहेत. सो तुम्ही एवढ्या या ह्याच्यामध्ये की इतकं म्हणजे टॉप लेवलला कसं काय सगळं काय एन्श्युअर करतात की कसं तुम्ही रेलिव्हंट राहाल? बेसिकली आता 25 वर्ष होत आलेली आहेत आम्हाला हो, या तुमचं आता फील्डमध्ये. 25 वर्ष. आणि पहिल्यापासून विचार असाच होता की जे काही द्यायचंय ते ॲज पर कस्टमर्स रिक्वायरमेंट, त्यांची बजेटरी डिमांड आणि कस्टमाइज पॅकेज करणं ही आमची USP कायम राहिलेली आहे. आणि जे काही बदलते ट्रेंड्स आहेत मार्केटमधले आणि लोकांच्या नीड्स आहेत त्याप्रमाणे आजपर्यंत आम्ही कन्सिस्टंटली काम केलंय. सतत मार्केट रिसर्च करत आलेलो आहे. सतत आम्ही आमच्या सर्व्हिसेसबद्दल परत फीडबॅक सेशन्स केलेले आहेत इंटरनल टीमचे, कस्टमर्स सोबत. आणि त्यामुळे जर चुका होत असतील तर त्याही दुरुस्त करत आलोय. तोच आय थिंक मी सांगेन हो, कारण खूप असू मोठी शकतं. जर्नी आहे. सो व्ह्युअर्स, तुम्हाला मी म्हटलं ना की मॅडम खूप साऱ्या मीडिया सोबत कनेक्टेड असतात, त्यांच्यासोबत खूप कामं करतात. सो मॅडम, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे सगळं कसं म्हणजे पूर्ण मीडियाचा करतात, ब्रायडल मेकअप करतात, आणि तुमचं सगळ्यात फेमस आहे की श्रावण क्वीन खूप वर्षापासून मॅडम करतात. श्रावण क्वीनचं जे कॉन्टेस्ट असतं त्याचा मेकअप तुम्हीच करतात. सो ते किती वर्षापासून आणि ते सगळं कसं हे तुम्ही मॅनेज करताय? बेसिकली अनेक वर्ष झाली, आणि खरं सांगायचं तर अनुभव जसा जसा येत गेला, एक्सपर्टीज वाढत गेल्या, आणि ज्या काही एक्सपर्टीज वाढल्या, टीम साईज वाढत गेला, आणि जे स्टँडर्ड मेंटेन करतोय आम्ही त्यामुळे ही कनेक्टिव्हिटी एवढी आहे. आणि मी मगाशी उल्लेख केला तसं की जी रिक्वायरमेंट असते ती जर आपण व्यवस्थित फुलफिल करत असू आणि कमिटमेंट फॉलो करत असू. आणि खूप मीडियाचे व्ह्युअर्स मी आता बघितले, खूप साऱ्या मीडियांसोबत मॅडमने काम केलंय, तर ते खूप अवॉर्ड्स आहेत आणि खूप वर्षापासून बघतोय पेपरमध्ये पण मॅडमचं असतं खूप सारे कव्हरेज. आणि ह्याचं रिझन म्हणजे रिलेशन्स ही दोन्हीकडनं बांधली जातात. त्यामुळे मला असं वाटतंय की कन्सिस्टन्सी खरंच मॅटर करते, आणि राईट तुम्ही रिक्वायरमेंट फुलफिल करत असाल तर कोणीही व्यक्ती तुमच्याबरोबर नेहमी धरून असते. तुम्ही खूप मोठ्या मोठ्या ब्रँड सोबत पण करतात. हो, तर पुण्यामध्ये, पुण्याच्या बाहेर आम्ही अनेक सारे ज्वेलरी ब्रँड्स आहेत. मी म्हणलं मगाशी की अटायर कॉस्ट्युम रिलेटेड ब्रँड्स आहेत. काही पुण्याच्या बाहेर पण करतात. हो, पुण्याच्या बाहेर कमेंट्स असतात आम्हाला की तुम्ही पुण्यातलेच बघतात, तर म्हणजे पॉइंट टू बी नोटेड, पुण्याच्या बाहेर पण असतात. येस, आम्ही पुण्याच्या बाहेर काम करतो. आणि कोणाला जर तुम्हाला तिकडे बोलवायचं असेल तर तुम्ही तिकडे जाऊन त्यांचं शूट करतो. आमचे खूप सारे असोसिएट पार्टनर्स आहेत, वेगवेगळ्या इंडस्ट्री मधले आहेत, आणि आम्ही आमच्याही इंडस्ट्रीच्या लोकांसोबतही काम करतो. जसं मेकअप ब्रँड्स असतील तर भरपूर आहेत अशा गोष्टी, कॉस्मेटिक कुठलेही ब्रँड्स असतील तरीही आम्ही कामं करतो. हा पूर्ण एरिया तुमचा 2 फ्लोअर्सचा आहे, सो किती मोठा असेल? हा सगळा एरिया मिळून एक साधारण 4000 स्क्वेअर फीटच्या आसपास आहे. 2 फ्लोअर्स आहेत त्याच्यात. की 4000 म्हणजे आपले घर पण तेवढे नसतात, एवढं मोठं हे सगळं एक ब्युटी सलॉन म्हणता येईल रे त्याला. पण हे टप्प्याटप्प्याने वाढवलंय. एकदम 4000 घेणं तेव्हा शक्य नव्हतं.
जशी जशी प्रगती आणि होत एवढ्या गेली, टॉप लोकेशन मध्ये हो. ते महत्वाचं आहे. हो, हे नक्की मी सांगेन की हा अगदी मेन स्ट्रीट आहे कर्वे रोडचा आणि आम्हाला खूप कस्टमर सांगतात की रस्त्यावर असल्यामुळे रोडवरती पटकन दिसतं, समजतं बरोबर. आणि ते कम्फर्टेबल म्हणजे हा एक लँडमार्क झालेला आहे हो. की लिस्टच्या इथून टर्न घेऊन आत यायचा हो. असं सांगतो. म्हणजे तुमचं विजन काय किंवा पुढे अजून काय कसं डेव्हलपमेंट बेसिकली त्याच्यासोबत चॅलेंजेस पण सांगा. येस, सर्व्हिसेस मधलं आमचं विजन खूप क्लिअर आहे दीप्ती, कारण सध्या जे काही सोशल मीडियाचा अवेअरनेस म्हणूया आणि सोशल मीडियाचा काही लोकांनी केलेला दुरुपयोग म्हणूया, काही गोष्टी असतात ज्याला डूज अँड डोंट्स असतात सगळ्याच गोष्टींना. तसं काही या सोशल मीडिया अवेअरनेसमुळे काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. त्याच्यासाठीचा जो आमचा विजन आहे की कस्टमर पर्यंत राईट अँगलनी ट्रीटमेंट पोहोचवणे आणि त्याला त्याचं राईट सोल्युशन देणे विथ देअर रिक्वायरमेंट अँड बजेटरी डिमांड्स, हे आमचं विजन लीज ब्युटी सेंटर अँड स्पाचं कायमस्वरूपी राहिलंय. आणि दुसरं जे विजन आहे जे आमचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट साठीचं विजन आहे, कारण इथे आम्ही जवळपास आतापर्यंत 70 ते 80,000 स्टुडंटना ट्रेन केलं. हे सगळं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हो. ते सर्टिफिकेशन कोर्सेस आहे येस, आणि ह्याच्याच व्यतिरिक्त तुमचे पर्सनल कोर्सेस पण आहे. बरोबर. तर तिथे आमचं ट्रेनिंगचा विजन असा आहे की मॅक्सिमम लोकांना इनर ब्युटी काय असते, म्हणजे इंटरनल बॉडी सिस्टीम सोबत आपण एक्सटर्नल सर्व्हिसेस राईट अँगलनी कशा देऊ शकतो हे समजावणं. कारण लोकांना असं वाटतं ना, काय तो ब्युटी पार्लरचा कोर्स आहे, मग एक छोटा मोठा कोर्स सारखं लोक कोर्सकडे बघतायत, त्याला करिअर ओरिएंटेड अप्रोच नाहीये. तर आमचं विजन ते आहे की हा किती करिअर ओरिएंटेड कोर्स आहे ज्याला तुम्हाला अॅनाटॉमी फिजिओलॉजी पासून शिकायला लागतं आणि मग राईट कंटेंट असलेलं इन्ग्रेडियंट असलेलं प्रोडक्ट वापरून ज्या वेळेला तुम्ही सर्व्हिस देता ना, तेव्हा तुमचे रिझल्ट ऍक्च्युअली दिसतात. तर तो विजन आमचा इन्स्टिट्यूटचा विजन आहे. सो हा बेसिक फरक आहे आणि जो मला असं वाटतंय आत्ताच्या जनरेशनमध्ये कुठेतरी हे मिसिंग आहे. तर ह्या जनरेशनला मला नक्की सांगायचंय की त्यांचं ना अटेन्शन स्पॅन खूप कमी आहे आणि पेशन्स लेवल खूप कमी झाली आहे. एक्झॅक्टली. सो हा जो अटेन्शन स्पॅन आहे तर तो वाढवला पाहिजे, पेशन्स खूप ठेवले पाहिजेत. कुठलीही गोष्ट आज शिकली आणि उद्या आली असं होत नाही. आणि हे तर स्किल बेस्ड ट्रेनिंग आहे ना, म्हणजे इथे तुम्हाला प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. म्हणजे आजही मला जर एखाद दिवशी काही अपॉइंटमेंट नसतील तर मी टीमला सांगते, चला कोणीतरी माझी मॉडेल बना, मला मेकअप करायचा आहे, मला हेअरकट करायचा आहे. तर मुली म्हणतातही की आज रिकामा वेळे मॅम थोडं रिलॅक्स राहत, पण ती इतकी सवय लागली आहे ना काम करायची. का तर आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे, तर आपली ती स्टॅमिना तर वाढतोच, आपल्याला करेक्शन परफेक्शन या गोष्टींकडे आपलं लक्ष जास्त चांगलं जातं. आणि मग हे सगळं करताना तुम्हाला काय काय चॅलेंजेस आले इतक्या वर्षांमध्ये? बेसिकली दीप्ती, मी जेव्हा सुरुवात केली आहे ना, माझ्या आईबाबांकडचं वातावरण हे पूर्ण नोकरी वातावरण होतं. म्हणजे आमच्याकडे बिझनेस कसा करायचा हे ठाऊक नव्हतं, पण मला त्यांनी सपोर्ट केलेलं. तसं शिकत शिकत आल्यामुळे सासरी माझं बिझनेस ओरिएंटेड वातावरण होतं, पण त्यांनी त्यांच्याकडे ब्युटी विषयामध्ये असं काय हिला सपोर्ट करता येईल, तर त्यांनी मॉरल सपोर्ट प्रचंड केला. तर मला चॅलेंजेस इथपासून आले की स्टाफ हायर कसा करायचा, त्यांना टिकवायचं कसं, त्याच्यानंतर प्रोडक्ट ऑर्डर करताना स्टॉक मेंटेन कसा करायचा, जाहिरात कशी करायची. हे तर 25 वर्षापूर्वी तेव्हा एवढं प्रस्त नव्हतं जाहिरातीचं, फार फार तर आपण लिफलेट टाकत होतो. आता तर फक्त सोशल मीडिया असतं, पण आधी तर खूप चॅलेंजेस असायचे. बरोबर. तर हे चॅलेंजेस तेव्हाचे वेगळे होते. आताचे चॅलेंजेस थोड्या बऱ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियाचा अवेअरनेस, कॅम्पेन्स, बुस्टिंग ह्या गोष्टी सुरुवातीला समजायला आम्हाला काही वेळ लागला, पण आता ते पुन्हा सगळं स्ट्रीमलाईन मध्ये आलेलं आहे. राईट एजन्सीज अपॉइंट करताना चॅलेंजेस आलेले आहेत, कारण लोकांच्या पोर्टफोलिओ प्रमाणे ते काम देत नव्हते. आम्ही हे करू याचे हे पैसे, आपण थोडासा ट्रस्ट फॅक्टर जाहिरातींमुळे, एडिटिंगमुळे आणि आता AI मुळे खूप जास्त फ्लरिश करून दाखवतात आणि ऍक्च्युअल काम तसं नसतं. बरोबर. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आतून प्रॉपर निरखून जर केल्या तर मग चॅलेंजेस कमी होतात. तर हे सारे चॅलेंजेस आहेत, पण विथ एक्सपिरियन्स अँड विथ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आय थिंक आता हे चॅलेंजेस खूप किरकोळ वाटतात. खरंय. आणि कस्टमरने तुम्हाला का सिलेक्ट करावं? मी सिलेक्शनसाठी असं सांगेन, जुनं ते सोनं. त्यामुळे 25 वर्षाची पुंजी आहे ही, आणि हे पुस्तकी ज्ञान नाहीये. हे जे ज्ञान आहे ते एक्सपिरियन्सनी कमवलंय, तेवढ्या स्किन हँडल केल्यात,
तेवढे मेकअप्स केलेत, तेवढे केस हँडल केलेत. त्यामुळे नुसतं केसांना मी स्किन अॅनलायझर न लावता, स्किनला आणि केसांना न अॅनलायझर लावता सांगू शकते. आणि माझी टीम आहे जी माझ्याबरोबर 16-17 वर्ष काम करते कन्सिस्टंटली. अच्छा, म्हणजे एवढे जुनी लोक. येस, एवढी जुनी लोक आहेत आमच्याकडे. आणि या सगळ्या टीमवर्कमुळे, म्हणजे हे क्रेडिट फक्त मला नाही जात, माझी फॅमिली, माझी सगळी टीम आणि अजून माझे असोसिएट मेंबर्स यांनाही जातं. त्यामुळे कस्टमरनी सिलेक्ट यासाठी करावं की कन्सिस्टन्सी आम्ही ठेवली आहे, राईट प्रोडक्ट्स वापरतोय, फॅक्ट सांगतोय. हे जर होणार तर होणार, हा रिझल्ट येणार तर येणार आणि नाही येणार तर नाही येणार. बरोबर. एक ही कर्वे रोडची ब्रांच आहे. सो तुम्ही म्हणजे अजून तुमच्या मला वाटतं 2-3 ब्रांचेस आहेत. सो तुम्ही त्याबद्दल काही सांगितलं नाही, त्या कुठे कुठे आहेत आमच्या व्ह्युअर्ससाठी सांगा. येस, आपली ही कर्वे रोड एक ब्रांच आहे जी पहिल्यांदा सुरू झाली. आम्ही नंतर SB रोडला एक ब्रांच सुरू केली आहे. तिथे आपलं लीज इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आहे, ब्युटी इन्स्टिट्यूट. आणि एक धानोरीमध्ये ब्रांच आहे. SB रोडला आणि एक धानोरीमध्ये आहे. येस, एवढं सगळं मॅनेज करणं खूप अवघड आहे. आणि हे जे सिडास्कोचं जे आहे ते तुम्ही जे दाखवलं ते ट्रेनिंग सेंटरचं. येस, तर ते तुमचे पण कोर्सेस आणि म्हणजे या सिडास्कोचे पण. बेसिक टू ॲडव्हान्स ब्युटी, हेअर, मेकअप, स्पा कोर्सेस आम्ही रन करतो. आणि ह्याच्यामध्ये अगदी आपल्याकडे Day 1 वर्कशॉप पासून ते 1 year पर्यंतचे डिप्लोमा कोर्सेस दिले जातात. आमच्या ज्या नोट्स असतात त्या मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषांमध्ये दिले जातात. 2015 साली आम्ही आमचं स्वतःचं. ऑनलाईन पण असतात का कोर्सेस? हो, हे कोर्सेस ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही असतात. म्हणजे ज्यांना पॉसिबल नसेल तर त्या लोकांनी कसं करायचं? त्या लोकांनी ऑनलाईन कोर्सेसला ते जॉईन करू शकतात. त्यांना नोट्स आम्ही ऑनलाईनच पाठवत असतो, PDF फॉर्म मध्ये पण असतात आणि ऑल 3 लँग्वेजेस मध्ये आम्ही नोट्स देतो. आणि मग त्यांचं जे प्रॅक्टिकल सेशन असेल त्याला इथे यावं लागेल. प्रॅक्टिकल सेशन्सला आता 2 ऑप्शन्स असतात. एक तर ते इथे येऊन कंडक्ट करू शकतो, आम्ही कंडक्ट करतो त्यांच्यासाठी. अदरवाईज तिथेच त्यांनी इन हाऊस तयारी करायची असते. ज्यांना ऑनलाईन इकडे येऊन करणं शक्य नाही त्यांना आम्ही ऑनलाईन प्रॅक्टिकल सेशन्स घेत असतो. आता हे ना इंटरनेटमुळे, माझ्या मते हे सोशल मीडियामुळे खूप जास्त सोप्या झाल्यात गोष्टी. लोकांना ते कन्व्हिनियंट वाटतं आणि त्यामुळेही खूप सारे इंडियाच्या बाहेरचेही स्टुडंट्स आम्हाला कनेक्ट झालेत. नाही, आमचे व्ह्युअर्स नेहमी मला कमेंट टाकत असतात की आम्ही पुण्याच्या बाहेरचे आहेत, मग आम्ही हे सगळं कसं करायचं. सो त्यांच्यासाठी हा मेसेज होता, मी ऑनलाईन पण करू शकतो. येस, नक्कीच. आणि परत एकदा व्ह्युअर्ससाठी हे प्रोडक्ट्स ऑर्डर करा, अपॉइंटमेंट घेऊन कन्सल्टेशन करा आणि हे प्रोडक्ट्स सगळं त्याचे डिटेल आहे, राईट? येस, सो ते ऑर्डर करा. दिस इज इम्युनिटी इंटरनल हेल्थ सप्लिमेंट, इम्युनिटी बूस्टर आहे हा आणि अतिशय सुंदर रिझल्ट येतो त्याचा. नक्की ट्राय करा. So viewers, that's it for today. See you in the next episode.